सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग, योहान कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय, वचने 28 आणि 29. योहान कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय, वचने 28 आणि 29. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, या शास्त्रभागामध्ये जर आम्ही पाहिलं तर जे लोक आहे, आदल्या दिवशी 5,000 लोक जेवून तृप्त झाले आणि म्हणून कदाचित प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य पुन्हा एकदा त्या ठिकाणी असेल असं त्यांना वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी गेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य जे आहेत ते त्या ठिकाणी नव्हते, तर ते समुद्राच्या पलीकडे त्या ठिकाणी कपूरनामास त्या ठिकाणी गेले असताना लोक समुदाय त्या ठिकाणी त्याचा शोध घेत घेत आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाले की गुरुजी, तुम्ही येथे कधी आला? आणि येशूला त्या ठिकाणी पाहून त्या लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणून येशू त्या ठिकाणी म्हणाला की तुम्ही चिन्ह पाहिली म्हणून नाही, तर भाकरी खाऊन तुम्ही काय करत आहात? माझा शोध करत आहात. आणि तो त्यांना त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की नाशवंत आणण्यासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे त्या मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, यासाठी तुम्ही श्रम करा. आणि म्हणून कदाचित या लोकांना असं वाटलं असेल, म्हणून ते म्हणाले की देवाचे कामं आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावं? कदाचित त्यांना असं वाटलं असेल की शारीरिक श्रम किंवा कष्ट असतील, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणाला की देवाचं काम हेच आहे की ज्याने पाठविले त्याच्यावरती तुम्ही काय करावा? विश्वास ठेवावा. कारण तो जीवनाची भाकर आहे, तो जीवनाचं पाणी आहे आणि जो कोणी ही भाकर घेईल, पाणी पिईल, तो कधीही आध्यात्मिकरित्या मरणार नाही, हे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी सांगायचं होतं. परंतु या लोकांना आध्यात्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता आलं नाही आणि एवढंच नाही तर त्याच्यावरती विश्वास ठेवावा
असंही त्यांच्या जीवनामध्ये कार्य झालं नाही. खरं पाहिलं तर त्यांनी चिन्ह पाहिले, चमत्कार पाहिले, जेवून तृप्त झाले, परंतु विश्वास ठेवण्याऐवजी कदाचित त्यांना असं वाटलं की परत आम्हाला काहीतरी खाव्यास मिळेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की नाशिवंत आणण्यासाठी श्रम करू नका, नाशिवंत आणण्यासाठी त्याला शोधण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याच्यावरती विश्वास ठेवून आध्यात्मिक जी स्वर्गीय भाकर आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करा, प्रयत्न करा. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं काम हेच आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवावा आणि विश्वासाच्या द्वारे जीवन जगावं. आणि या शास्त्र भागामध्ये आम्ही पाहतो की त्या लोक समुदायांना, यहुदी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण या शास्त्र भागामध्ये स्वतःविषयी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की तो देवाचा पुत्र आहे. पित्याने जगासाठी, जगाच्या तारणासाठी पुत्राला पाठवलं, परंतु त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला नाही. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला संधी आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, कारण विश्वास म्हणजे एक प्रकारची देणगी आहे. कारण रोम 12 अध्यायाच्या 13 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. आणि म्हणून ही देणगी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्यावेळेस आम्ही त्याचं कार्य करावं, त्याची सेवा करावी आणि आम्ही त्याची महिमा करावी, यासाठी की विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याला प्राप्त करून अनेक लोक विश्वासामध्ये आणावेत. हेच आमचं काम आहे, हीच आमची सेवा आहे. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आम्ही अधिक चांगल्या रीतीने प्रभूचं काम, त्याची सेवा, त्याचं कार्य आणि सार्वकालिक जीवनातून जी मिळणारी भाकर आहे ती आम्ही काय करावी, प्राप्त करावी. आणि म्हणून देवबापाने आपल्याला ही कृपा, अनुग्रह द्यावा, यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्याच्यावरती आणि त्याच्या नावावरती विश्वास ठेवूया. या आपण प्रार्थना करूत. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो कारण तू चांगला आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, दयाळू, कृपाळू, कनवाळू तू आमचा देव आहे. आणि म्हणून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा. आणि प्रिय बापा, पवित्र परमेश्वरा, विश्वासाच्या द्वारे कार्य आमच्या जीवनामध्ये घडून यावे आणि जे लोक अजूनही विश्वास ठेवत नाही त्यांच्यापर्यंत तुझी सुवार्ता घेऊन जाऊन त्यांनाही तुझ्या राज्यामध्ये आणावं. हे तुझं कार्य, तुझी सेवा आम्ही करावी, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तू महा आनंद विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.